असं एकदम साड्यावानी टाईट राहायचं, नाहीतर मग असं करायचं. तुम्हाला कळलं असेल हा का बोलणार आहे आता. हे मला अर्जुन भाऊन सांगितले, जर RSS बोलायचं असलं ना तर असं करायचं, एकदम असं साड्यावानी टाईट राहायचं आणि असं करायचं. अर्जुन भाऊन सांगितलंय. याच्यासाठी सांगितलं का म्हणे त्यांच्यात म्हणे असं आपल्यावानी राम राम श्याम श्याम नमस्कार असं नाही करते. ते हाफ चड्डी राहती, चिचकुळी टोपी राहते. आता आपण टावेल गुंडळली कारण की आपलं गाव पाणी चालू आहे, त्याच्यामुळं आपण कामात राम आहे आपला. आपण तिकडे अयोध्या फियोध्याला एवढ्या लांब याना घालायचं जायचं काही काम नाही. आपण याच्यातच देव शोधितो. आलं ना लक्षात तुमच्या. तर शेतकरी मित्रांनो, हा अनाजी पंत याच्या बोट घाल वाज घे, त्याच्या याच्यात बोट घाल वाज घे. आता कशात बोट घालायचं आणि कशात वाज घ्यायचं हे खोलवर सांगायचं काही काम नाही तुम्हाला, कारण की तुम्ही हुशार आहे. आलं का लक्षात. अख्खे तर राजकारणी तर संपवलेच, चांगले चांगले पार्ट्या संपवल्या आहे ना, बरोबर ना. हा, चांगल्या चांगल्या पार्ट्या संपवल्या. पण आता जे चांगले चांगले माणसं आहे, जे चांगले चांगले माणसं म्हणजे कसे, जे आपले प्रश्न सोशल मीडियावर मांडित्या आणि आपल्या व्यथा सोशल मीडियावर मांडित्या, अशा लोकायला आहे ना बोट घालायचं वास घ्यायचा. मग यानं बिस्किट खायले का, त्यानं मोनॅको खायले का, त्यानं खोबरा बिस्किट खायले का, यानं गव्हाची पोळी खायले का, त्यानं बाजरीची खायले का, यानं तंदूर खायले का. हे धंदे आहे ना अनाजी पंताचे. वास घ्यायचा, कस लावून बोट घालायचा, कस लावून वास घ्यायचा, हे धंदे आहे त्याचे. त्यानं आतापर्यंत पुऱ्या महाराष्ट्राचा सापाटा केलाय, पुरा पुरा, काहीच ठुलं नाही. कारण की आता तुम्ही माझा विषय कसा आहे तर तुम्ही नीट समजून घ्या. तुमचे मेंदूचा चालू का नाही राहिले आपल्या शेतकऱ्याचे, का आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. मार्चच्या आत सगळे कर्ज, जे कर्ज राहतं ते नवं जुनं करून टाकीत राहते. आणि मार्च मध्ये हा ना आपल्याला 2 लाखापर्यंत जे निकष काहीतरी ठेवून जे पात्र असेल त्यांनाच हे करतो. म्हणजे हे तुम्ही डोक्यानं घ्या शेतकरी मित्रांनो. आपण कोणा मागं उभं राहिलं पाहिजे, कोणा मागं नाही राहिलं पाहिजे. या RSS वाल्या मागं राहिलं पाहिजे का चांगले जे पक्ष आहे त्यांच्या पाठीमागं. बरं, चांगले पक्ष सगळे याच्या काही चांगले चांगले पक्ष म्हणजे म्हणायचं कसं, जे चांगले माणसं होते ना त्यांच्या मागं काहीतरी इन्क्वायऱ्या लावून दिल्या, ते सगळे यांच्या. हे तुमचं फार पाठ झालं तरी पण भाजप निवडूनच येतोय. आलं का लक्षात. आता ते तुमचंही पाठ झालं आणि माझंही पाठ झालं ना, अख्ख्या महाराष्ट्राचंही पाठ झालं तरी भाजप निवडून येतो, कारण की त्या खोकड्यात फॉल्ट आहे. ठीक आहे, आपण ते खोकड्या संघ पण लढणार आहे, पुढची बात पुढे पाहू. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न का होईना त्याच्या मागचं नीट कारण शोधा तुम्ही. कारण आपल्या गावात एकच भटुडकर राहतं, आपण त्याच्याकडे जातो, त्याच्याकडे पत्रिका काढितो. त्या पत्रिका काढायचं बंद करा आणि रक्तगट तपासा, त्याचे गुण तपासा, त्याचं कार्यक्षेत्र तपासा. तुम्ही तो काय करतो ते तपासा. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलं. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीमालाला जर भाव असला ना तर सगळे दिवस सुखाचे येते. पण आपण एवढं सोन्यासारखं पीक कमवायचं ना, आता गावाला बाजार काय 2000 2100 चालला गहू. का बरं हे कमी काय. आताच भाऊन मोदी लोटांगण घेऊन आला त्या ट्रम्प पुढं 50% टेरिफ. आणि आता टेरिफ उत्सव साजरा करू राहिले, टेरिफ महोत्सव. आता ते टेरिफ परत 18 आणलं. अरे बाबा, काँग्रेसच्या काळात फक्त 2 आणि 3% टेरिफ होतं रे. हा, आपण त्यांच्याला लावायचं आणि ते आपल्याला लावायचे. पण तो उरफटच काम आहे, सदा तो उरफटच घोडा. तो घोडं पुढून खातच नाही, तो घोडा मागून खात. तुमच्या सगळे म्हणजे उरफटच. जर हिरवा असेल तर लाल, लाल असेल तर पिवळं, पिवळं असेल तर निळं, निळं असेल तर तांबडं येईन. काय तुमचं सगळं उरफटच आहे. तुम्ही सुईचे जगून नाही देते. तुम्हाला लय मोकार आराम आहे. तुम्ही आता रेशन बंद करणार आहे, तुम्हाला काय येईल ते करा बाबू, कारण की तुमच्या हातात सत्ता आहे ती. पण शेतकऱ्याच्या पोरांना पुरी न देण्याचं कारण एवढंच आहे का शेतकरी सुखात नाही दिसू राहिला मुली. कारण की जे पुरीचे बाप जे शेतकरी त्यांनाच माहिती. कारण की नोकरीवाल्याला जर दिलं तर पोर मस्त आरामात राहील, दार खिडक्या बंद राहील, इसे खाली उतनी तडक आरामशीर पडून राहील, नवरा याना घालून काम करून येईल.
मग तो आपल्याला खाऊ घालील. हे मुलीच्या बापाच्या डोक्यात आहे. आणि शेतकऱ्याच्या कसं राहतं का त्याला वाटतं माझी एकुलती एक पोर आहे, चांगल्या घरात गेली पाहिजे, असं गेलं पाहिजे. त्याचं काही दुमत नाही हो, त्याचं काही नाही चुकत आणि पोराच्या बापाचं काही नाही चुकत. पण हे जर शेतकऱ्याला दिवस जर चांगले आले ना तर झक मारून शेतकऱ्याला पुरी सुद्धा अशा मोकळ्या मनानं हा म्हणतील. काय अहो, जर असे 2 आणि 3 हजार रुपये म्हटल्यावर कसं शक्य आहे? त्याच्यात तर त्याच्यात राहिला विषय जे चांगले बोलणारे त्यांना चांगले जे बोलणारे, मग उदाहरणार्थ मुक्ताताई कदम असल, रविराज साबळे असल, त्रिशूल पाटील असल, असे भरपूर आहे का त्यांना नोटिसा पाठवून राहिले. जाय पाठव, काय फरक नाही पडत. पण मुक्ताताई माग आम्ही ना ठामपणे उभे. ताई तुम्ही टेन्शन लेण्या का नाही, तुम्ही म्हणाल तेव्हा आपण नांदेडला हजर आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा अधिकचा वेळ न खाता व्हिडिओ एवढंच थांबतो. कारण की माझं 12 भरला असेल आणि तुम्ही पण काटाळले जर नसल तर मग मी दररोज व्हिडिओ टाकी जाईल. पण कमेंट तर करी जा बाबा हो, मला कळाना ना तुम्ही पाहते का नाही पाहते, का व्हिडिओ भांगारे का चांगले. जरसं कमेंट करी जा म्हणजे मला आयडिया येते. तर ठीक आहे, इथं थांबतो. जय शंभूराजे.